नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. इतिहासात ना काही क्षण असे असतात जे तलवारीच्या सामर्थ्याने नाही तर तर धैर्याच्या एका निर्णयाने अजरामर होतात. विचार करा, एका बाजूला अफाट बलाढ्य सत्ता आणि दुसऱ्या बाजूला मुठभर लोकांचं धैर्य. अशा वेळी कोण जिंकतं? 1663 साली पुण्यातील लाल महालावर झालेला हल्ला, मला वाटतं हे याच प्रश्नाचे एक जिवंत उत्तर आहे. बरोबर. आणि या घटनेकडे केवळ एक लष्करी कारवाई म्हणून पाहणं हा खरं तर तिच्यावरचा अन्याय ठरेल. हो हा केवळ एका सरदारावर झालेला हल्ला नव्हता. हो तो विशाल साम्राज्याच्या गर्वावर, त्याच्या अहंकारावर केलेला एक थेट, निर्भीड आणि खूप विचारपूर्वक केलेला प्रहार होता. आणि म्हणूनच ही घटना आजही आपल्याला कुठेतरी थेट भिडते. आजच्या काळात जिथे सत्तेची भाषा अधिक प्रभावी आहे आणि नैतिकतेचा आवाज क्षीण होत चाललाय, तिथे ही घटना आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते. मोठी असते ती सत्ता की मोठं असतं ते धैर्य? चला आज या घटनेच्या गहिरेत जाऊन याच प्रश्नाचा शोध घेऊया. नक्कीच. या घटनेची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत शिरावं लागेल. हा प्रसंग म्हणजे कोणत्याही एका पुस्तकात बंदिस्त नाहीये. तो मराठी इतिहास लेखनाचा आणि आपल्या सामूहिक स्मृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तो काळ होता स्वराज्याच्या पहाटेचा. अच्छा. दख्खनचा प्रदेश मुघल साम्राज्य आणि आदिलशाहीसारख्या महासत्तांमध्ये विभागला गेला होता. म्हणजे सगळीकडे अस्थिरता, असुरक्षितता आणि लोकांच्या मनात एक प्रकारची भीती होती. आणि याच परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज एक नवीन राजकीय आणि नैतिक विचार घेऊन उभे राहिले. तो विचार होता स्वराज्याचा. बरोबर. पण दिल्लीत बसलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाला हे नवं आव्हान कसं सहन होणार की नाही? नाहीच. त्यांनी या नव्या शक्तीला मुळापासून उखडून टाकण्यासाठी आपल्या सगळ्यात विश्वासू आणि ताकदवान माणूस दख्खनमध्ये पाठवला. हो, त्याचा मामा शाहिस्ते खान. आणि तो काही केवळ एक सरदार नव्हता. तो मुघल सत्तेचा, त्या अहंकाराचा, त्या अफाट सामर्थ्याचा प्रत्यक्ष चेहरा होता. लाखभर सैन्याची फौज घेऊन तो दख्खनमध्ये आला आणि त्याने थेट पुण्यात शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या घरात म्हणजे लाल महालातच आपला तळ ठोकला. ही केवळ लष्करी खेळी नव्हती. नाही. याला आपण एक मानसिक हल्ला म्हणू शकतो. तुमचं जे काही होतं ते आता आमचं आहे. तुमची ओळख, तुमचा स्वाभिमान आता आमच्या पायाखाली आहे, हेच तर त्याला यातून दाखवायचं होतं. अगदी बरोबर. आणि यामुळेच या हल्ल्यामागे जी मूळ विचारसरणी आहे ना, ती केवळ सैनिकी धाडसात नाही, तर ती एका खोल नैतिक विचारधारेत दडलेली आहे. म्हणजे स्वराज्याचा खरा अर्थ काय होता? केवळ प्रदेश जिंकणे नाही. स्वराज्य म्हणजे सामान्य माणसाचा मान, त्याची सुरक्षितता आणि त्याचा आत्मसन्मान जपणे. शाहिस्ते खान पुण्यात आल्यावर त्याने नेमकं याच्यावरच घाला घातला. त्याने शहर जिंकण्यापेक्षा शहराचा आत्माच मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हवं. स्त्रियांचा अपमान, मंदिरांची विटंबना, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं. आता तुमचा धर्म, तुमचा सन्मान सगळं आता आमच्या ताब्यात आहे. त्यांचा विचार इतरांपेक्षा वेगळा आणि खूप मोठा ठरतो. बरोबर. त्यांना हे अचूक कळलं होतं की अशा अनैतिक सत्तेला केवळ समोरासमोरच्या युद्धात हरून नाही चालणार. तिला असा धक्का द्यावा लागेल की ती मुळापासून हादरली पाहिजे. अगदी. हा केवळ लष्करी डावपेच नव्हता, तो एका नैतिक अन्यायाला दिलेलं नैतिक प्रत्युत्तर होतं. हा हल्ला म्हणजे स्वराज्याच्या आत्म्यावर झालेल्या जखमेवरचं उत्तर होतं. तर मग ही अविश्वसनीय वाटणारी घटना नेमकी कशी घडली? मला वाटतं याची सुरुवात झाली असेल ती शाहिस्ते खानाच्या फाजील आत्मविश्वासातून. हो. आपण याला पहिला टप्पा म्हणूया का? शत्रूचा गर्व. नक्कीच. शाहिस्ते खान लाल महालात अत्यंत आत्मविश्वासाने आणि निष्काळजीपणे राहत होता. त्याच्यासाठी पुणे म्हणजे एक आरामदायक छावणी होती. लाखभर सैन्याचा गराडा, शहरावर पूर्ण ताबा. त्याला वाटत होतं की शिवाजी महाराजांचं सामर्थ्य आता संपलं आहे. ते आता काहीही करू शकत नाहीत. तो इतका निश्चिंत होता की त्याच्या महालाभोवतीची सुरक्षा व्यवस्थाही ढिली पडली होती. इतिहासात हेच तर नेहमी घडतं. सत्ता माणसाला आंधळ करते आणि त्याचा गर्वच तोच त्याच्या पराभवाचं कारण ठरतो. बरोबर. पण या गर्वावर प्रहार करण्याचा निर्णय घेणं हा आहे दुसरा टप्पा, महाराजांचा धाडसी निर्णय. इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. कोणता? लाखभर सैनिकांच्या गराड्यात घुसण्याचा विचार करणं हे धाडस म्हणावं की वेडेपणा? म्हणजे जरा जरी काही चुकलं असतं तर स्वराज्य तिथेच संपलं असतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. वरकरनी पाहिलं तर हा निर्णय आत्मघातिकच वाटतो. पण इथेच महाराजांची रणनीती सामान्य सेनापतींपेक्षा वेगळी ठरते.
त्यांना माहीत होतं की ही लढाई तलवारीने नाही तर समोरच्याच्या मनात भीती निर्माण करून जिंकायची आहे. अच्छा. लाखभर सैन्याशी समोरासमोर लढून हजारो सैनिक गमावण्यापेक्षा थेट त्यांच्या सेनापतीच्या घरात घुसून तुम्ही कुठेही सुरक्षित नाही हा एकच संदेश देणं जास्त परिणामकारक होतं. म्हणजे हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर होतं, एक प्रकारचं मानसिक युद्ध. अगदी. संख्येने नाही तर धैर्याने आणि अचूकतेने शत्रूचं मनोधैर्य खच्ची करायचं. अगदी. हा हल्ला शाइस्तेखानाला मारण्यासाठी नव्हताच मुळी. तो हल्ला होता मुघल सत्तेच्या त्या अवाढव्य प्रतिमेवर. ती प्रतिमा फोडायची होती आणि त्यासाठी निवडलेला मार्ग होता धाडसी, अनपेक्षित आणि म्हणूनच अत्यंत प्रभावी. मग या धाडसी निर्णयाची अंमलबजावणी कशी झाली? हा आहे तिसरा टप्पा, अंधारातील नियोजनबद्ध हालचाल. कारण एवढ्या मोठ्या सैन्याच्या गराडातून आत शिरणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. इथे महाराजांचं नियोजन आणि त्यांची गुप्तहेर यंत्रणा कामी आली. त्यांना लाल महालाचा कानाकोपरा माहीत होता. रात्रीची वेळ निवडण्यात आली. हो, जेव्हा शत्रू गाफील असतो. बरोबर. जेव्हा अख्खं शहर झोपलेलं होतं आणि शत्रू गाफील होता, तेव्हा महाराज आणि त्यांचे निवडक 400 मावळे एखाद्या सावलीप्रमाणे लाल महालाच्या परिसरात पोचले. पण ते शहरात शिरले कसे? एका लग्नाच्या वरातीचा बहाणा करून. त्यामुळे कोणाला संशयही आला नाही. एक मिनिट, इथे मला एक विचार सुचतोय. ही केवळ एक शारीरिक घुसखोरी नव्हती. नाही. ही शत्रूच्या सुरक्षिततेच्या कल्पनेवर, त्याच्या मानसिक स्थैर्यावर केलेला हल्ला होता. तुम्ही तुमच्या घरातही सुरक्षित नाही हा संदेश या हालचालीत दडलेला होता. अगदी. तो अंधार केवळ बाहेर नव्हता, तो शत्रूच्या मनात निर्माण करायचा होता. बरोबर. ही मानसिक लढाईची खरी सुरुवात होती. त्यांनी महालाची भिंत फोडून आत प्रवेश केला, कारण मुख्य दरवाजाला कडक पहारा होता. याचा अर्थ त्यांनी शत्रूच्या विचार करण्याच्या पद्धतीच्याही पलीकडे जाऊन विचार केला होता. आणि मग आला तो प्रत्यक्ष हल्ल्याचा क्षण, चौथा टप्पा. कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ, महालात सगळीकडे शांतता आणि अचानक शाइस्तेखानाच्या जनानखान्यात त्याच्या शयनगृहात गोंधळ उडतो. किंकाळ्या आणि तलवारींचा आवाज घुमू लागतो. बाहेरच्या हजारो पहारेकऱ्यांना काही कळायच्या आत सगळा खेळ सुरू झालेला असतो. त्या काही क्षणांसाठी त्या बलाढ्य मुघल सत्तेला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण झाली असेल. हे कोण आहेत, कुठून आले, इतके आतपर्यंत पोहोचलेच कसे? हो, हा गोंधळच महाराजांचं पहिलं शस्त्र होतं. शाइस्तेखान घाबरून पळून जाऊ लागला आणि त्याच वेळी महाराजांनी त्याच्यावर वार केला. आणि तो वार, तो या घटनेचा केंद्रबिंदू आहे. महाराजांचा वार शाइस्तेखानाला ठार मारण्यासाठी नव्हता, तर त्याचा गर्व छाटण्यासाठी होता. अगदी. खिडकीतून पळून जाताना शाइस्तेखानाची कापलेली 3 बोटं ही केवळ एक शारीरिक जखम नव्हती. नाहीच. ती मुघल सत्तेच्या प्रतिष्ठेवर, तिच्या अहंकारावर झालेली एक उघडी जखम होती, जी कधीही भरून येणार नव्हती. खरंय. ती 3 बोटं म्हणजे स्वराज्याच्या आत्मसन्मानाचा, मुघल सत्तेच्या गर्वावर उमटलेला कायमचा ठसा होता. तो एक संदेश होता की आम्ही तुमचा जीव घेऊ शकलो असतो, पण आम्ही तुमची प्रतिष्ठा घेतली आहे. आणि यानंतर येतो 5वा आणि शेवटचा टप्पा, या हल्ल्याचे दूरगामी परिणाम. शाहिस्तेखान जीव वाचवून पळून गेला, पण त्याने केवळ पुणे सोडलं नाही, तर त्याने आपली प्रतिष्ठा, आपला दरारा, सगळं काही गमावलं. हो. हा पराभव एखादा किल्ला गमावण्यापेक्षा खूप मोठा होता. प्रचंड मोठा. कारण हा लष्करी पराभव नव्हता, हा मानसिक पराभव होता. औरंगजेबाला थेट संदेश मिळाला की हा शत्रू सामान्य नाही. तो भावनेच्या भरात लढणारा नाही, तर तो विचार करून, अचूक नियोजन करून थेट मर्मावर घाव घालणार आहे. आणि मग या एका रात्रीच्या घटनेने दख्खनमधील युद्धाचं मानसिक पारडं स्वराज्याच्या बाजूने फिरवलं. शाइस्तेखानाची तर औरंगजेबाने थेट बंगालला बदली केली, जी एक प्रकारची शिक्षाच होती. तर या संपूर्ण घटनेतून मिळणारे सर्वात प्रभावी विचार कोणते? जर आपल्याला यातून काही आशयसूत्र काढायची असतील तर ती कोणती असतील? मला वाटतं या 3 महत्त्वाचे विचार दडलेले आहेत. हो. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे सत्ता जितकी मोठी, अवाढव्य आणि अभेद्य दिसते, तितकीच ती आतून पोकळ आणि असुरक्षित असू शकते. तिचा गर्व हीच तिची सर्वात मोठी कमजोरी असते. बरोबर. आणि त्या कमजोरीवर अचूक घाव घालता आला तर बलाढ्यातली बलाढ्य सत्ताही कोसळू शकते. दुसरा विचार जो तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे युद्ध केवळ रणांगणावर नाही, तर ते आधी मनात जिंकावे लागते. मानसिक वर्चस्व मिळवणं हे सैन्यबळापेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकतं. लाल महालावरील हल्ला हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. महाराजांनी शाइस्तेखानाला हरवलं नाही, त्यांनी त्याच्या मनातल्या विजयाच्या कल्पनेलाच हरवलं. आणि तिसरा विचार जो एका नेत्याच्या कर्तव्याबद्दल बोलतो. हो.
जो राजा आपल्या लोकांच्या अपमानाला, त्यांच्या आत्मसन्मानावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत नाही, तो इतिहासात टिकू शकत नाही. खरंय, आपल्या प्रजेचा सन्मान जपणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. हा हल्ला म्हणजे महाराजांनी आपल्या लोकांच्या अपमानाचा घेतलेला सूड होता. आणि हे विचार आजही आपल्याला अस्वस्थ करतात, कारण ते केवळ इतिहासापुरते मर्यादित राहत नाहीत, ते आरसा बनून आपल्यासमोर उभे राहतात आणि आपल्यालाच विचारतात की आपण आपल्या भोवती होणारा अन्याय पाहून गप्प बसतो की प्रतिकार करतो. हो, आपल्या दैनंदिन जीवनात आपण सत्तेपुढे झुकतो की धैर्याने उभे राहतो. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? लाल महालावरील हल्ला हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा लष्करी विजय कदाचित नसेल, पण तो त्यांच्या विचारधारेचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा सर्वात स्पष्ट आणि तेजस्वी आविष्कार होता. या घटनेने हे सिद्ध केलं की स्वराज्य म्हणजे केवळ राज्य करणे नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. अगदी. लोकांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षितता जपणं ही त्या जबाबदारीच्या केंद्रस्थानी आहे. आणि जेव्हा या नैतिकतेवर हल्ला होतो, तेव्हा त्याला दिलेलं प्रत्युत्तर हे केवळ लष्करी नसतं, तर ते नैतिक असतं. आज जेव्हा आपण हा ऐतिहासिक प्रसंग आठवतो, तेव्हा आपण केवळ एका शौर्यकथेचं स्मरण करत नाही, आपण स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. आपल्या काळात, आपल्या समाजात आपण अन्यायाचं रूप ओळखू शकतो का? आणि जर ओळखलं तर त्याविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य आपल्यात आहे का? शेवटी इतिहास आपल्याला तयार उत्तर देत नाही, तो फक्त आपल्यासमोर आरसा धरतो. त्या आरशात पाहून स्वतःला ओळखायचं काम आपलं असतं. बरोबर. लाल महालाची घटना हा असाच एक शक्तिशाली आरसा आहे, जो आपल्याला धैर्य आणि आत्मसन्मानाचं खरं प्रतिबिंब दाखवतो. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.